उत्तर से गांधार पूर्व से मेहमान, सब बट गया अब बचा करे। वो कैलाश पर्वत वो सोने की लंका, सब लुट गया अब बचा करे। जो भारत अखंड था वो खंड खंड हुआ, जो धर्म सनातन बन बन हुआ। एक देश नहीं जो हिंदुओं का हो, इस कलयुग में कैसे हिंद जर्जर हुआ। ये गढ़ लो अटल लो हिंदू राष्ट्र का तुम प्रण लो, मिलके सारे आज तुम आवाज दो हिंदू राष्ट्र। हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र, हर हिंदू की पुकार है हिंदू राष्ट्र, सनातनी दहाड़ है हिंदू राष्ट्र। आपल्याकडून दिवसभराच्या कामाच्या वाटप ते घेतलं जात नाही, मग एक 10 मिनिटापर्यंत बसलो श्रीरामाच्या नामाचा गजर करूया। म्हणजे काय असतं, ज्यावेळेस तुमच्यातले बरेचसे लोक आपण ज्यावेळेस कोणातरी अर्थी विसर्जित करण्यासाठी नाशिकला जात असतो, तिथं ते अस्थि विसर्जित करताना म्हणतात की श्रीराम जय राम आहे। एकच मनुष्य आहे, एक मनुष्य एकीकडे पुण्य करत आहे आणि तोच एक मनुष्य दुसरीकडे पापही करत आहे। एक नाही जात, एकीकडून पुण्य दुसरीकडून पाप। एक काळ होता 4 युगापैकी पहिला, लंकेमध्ये राक्षस अयोध्येमध्ये देव। तेव्हा त्या राक्षसांना मारण्यासाठी तो विष्णू काय बनून आला, राम बनून आला। नंतर आलं द्वापर युग। द्वापर युगामध्ये देव आणि राक्षस एका घरात राहत होते, कौरव आणि पांडव। तेव्हा त्या राक्षसांचं हरण करण्याकरता तोच विष्णू कृष्ण बनून आला। परंतु आज कलियुगामध्ये देव आणि राक्षस एका घरात नाही, एका शरीरात राहत आहेत। मी म्हणून प्रथमच म्हटलो, एक मनुष्य एकीकडे पाप करतोय दुसरीकडे पुण्य करत आहे। एकाच शरीरामध्ये राक्षसही आहे आणि त्याच्याच हृदयामध्ये देव सुद्धा आहे। मग आता कोण येईल त्या? आता जर ह्या हृदयातल्या राक्षसाचं हनन करायचं असेल तर परत तोच उपाय आहे। आता तो येणार नाही, त्याचं नाम आहे कलिजुग केवल नाम आधारा, सुमिरी सुमिरी नर उतरहि पारा। नहीं कली कर मन भगति विवेकू, राम नाम अवलंबन एकू। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम। अक्षरी मंत्राचा श्रीराम जय राम मंद लयीमध्ये हृदयापासून पूर्ण स्वतःचं अस्तित्व त्या मंत्र जपामध्ये झोकून घेऊन जप करायचा आहे। चला आपण आरंभ करूया। सर्वांनी डोळे मिटलेले आहेत, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, चेहऱ्यावर आत, मंद गतीने बाहेर। प्रामाणिकपणे सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, डोळे मी स्वतःही मिटले आहेत। चला सर्वांनी जप करायचा आहे। श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज या ठिकाणी श्री काशी विश्वेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये फक्त हिंदुत्व, आमच्या प्रत्येकामध्ये हिंदुत्वाचे विचार आहे
ज्याचं रक्त सळसळ करतंय आणि ज्याच्या धमन्यामध्ये रक्तच वाहतंय तोच या ठिकाणी एवढ्या थंडीत सुद्धा उपस्थित आहे. नाहीतर ज्याच्या डोक्यामध्ये हिंदुत्व फक्त बोलण्यापुरती भाषा आहे, ज्याच्या डोक्यामध्ये हिंदुत्व फक्त नसामध्ये ती भावना नाही, तो या ठिकाणी उपस्थित राहिलाच नाही. म्हणून ज्याच्या प्रत्येकाच्या डोक्यात फक्त आणि फक्त हिंदुत्व आहे तेच या ठिकाणी हिंदू जनसमुदाय या ठिकाणी एकत्र झाला. कदाचित डोक्यामध्ये असाही कधी विचार येतो की खरंच मी हिंदुत्वाला काही भागवताचार्य, उत्कृष्ट कीर्तनकार, वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी महाराष्ट्रभर फिरवली असे हरिभक्तपरायण भगवानजी महाराज जंजाळ, सिल्लोड तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे ज्यांना भीष्माचार्य म्हणून सर्व संप्रदाय संबोधतो असे माणिक महाराज शेळके, तसेच रामायणाचार्य, भागवताचार्य, युवा कीर्तनकार महाराजांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दीप प्रज्वलन करताना सर्वांनी एकदा जरदोर भगवान श्रीरामांच्या नावाचा उद्घोष करूया. जय श्रीराम, जय जय श्रीराम. तसेच दीप प्रज्वलन करताना चिंचवणचे गोरख महाराज, आपले नवनीत महाराज यांना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करावं. पीठाधीश आदरणीय गुरुवर्य सर्वानंदगिरी बाबा सरस्वती, बाबांची खूप तळमळ होती की या ठिकाणी हिंदू जनसमुदाय ज्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या नसामध्ये, प्रत्येक धमनीमध्ये हिंदुत्वासाठी रक्त सळसळ करत असा जनसमुदाय एकत्र यावा. कारण गरज आहे की आपली विचार बदलण्याची. जोपर्यंत आपली विचाराची पातळी आपण बदलत नाही, तो इतिहास जर वाचला तर आपल्या लक्षात येईल की अधर्माची परिस्थिती असताना अधर्माला टक्कर द्यायची, धर्माचा विजय करायचा आहे, अधर्माचा नाश करायचा आहे. त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी फक्त 5 या ठिकाणी विजूभाऊ उपाध्याय सूत्रसंचालन करणार नाही, पद्य सांगणार आहेत. सगळेजण पाठीमागून म्हणून सियावर रामचंद्र भगवान की की, भारत माता की. पद्य सांगू पाठीमागे. बने हम धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का झंडा, मुख में भारत का, नयन में मूर्ति भारत की. बने हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का मान भारत का, जलाकर काष्ठ की होली, जमा कर संत की टोली, मान भारत का. बने हम
हमारे स्वर्ग का साधन का बने हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का झंडा, रखेंगे मान भारत का। सियावर रामचंद्र भगवान की। त्यांनी सगळ्यांनी लाईन मध्ये बसून घ्यायचंय। निज मानु सुधारी, बरनऊ रघुबल चारी, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बड़ बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार। सागर जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन विराज साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन, रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जय, रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के अचरज नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे तेते, राम द्वारे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारी, सरना तुम रक्षक काहू को डरना। आँखते कांपे भूत पिशाच, निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुना है, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा, और मनोरथ सोई अमित जीवन फल पावे, चारों जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सियायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म
समन्वयक आदरणीय सागर दादा गावते यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक करावं. स्वागत करून घ्या. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या सिल्लोड तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य म्हणून ज्यांना संबोधले जातं असे माणिक महाराज शेळके. शरण शरण जी हनुमंता तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी दर शनिवारी नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक धर्मसेवकांना माझा मानाचा जय श्रीराम. संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाची सुरुवात होऊन तब्बल हिंदू राष्ट्र अभियान पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा सांगणारा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचारानं चालणारा अभियान म्हणजे संकल्प हिंदू राष्ट्र अभियान. देव सगळेच आहेत पण देवांचेही देव महादेवच आहेत. तसे राणा सगळेच आहेत, एक महाराणा आहेत म्हणून प्रत्येक महाराणाचे विचार घेऊन चालणारे महाराणा प्रतापांचा विचार वारसा जपणारा अभियान म्हणजे संकल्प हिंदू राष्ट्र अभियान. महाराष्ट्राच्या छातीवर ज्या वेळेला नाचत होत्या त्यांना तलवार घेऊन महाराजांचे विचार घेऊन चालणारा अभियान म्हणजे संकल्प हिंदू राष्ट्र अभियान. 40 दिवस शत्रूच्या छावणीमध्ये अत्यंत अत्याचार सहन करत त्या औरंगजेबासमोर ताट मानेने उभा राहून आणि धर्म महत्वाचा सांगणारा राजा छत्रपती श्री संभाजी महाराजांचा रक्ताचं बलिदान म्हणजे छत्रपती संभाजी संकल्प हिंदू राष्ट्र अभियान. मातीमध्ये लढणाऱ्या आणि 500 वर्षाचं स्वप्न त्या अयोध्यात मंदिर उभारून पूर्ण करणाऱ्या प्रत्येक राम भक्ताचा एक अनुभव म्हणजे संकल्प हिंदू राष्ट्र. कोणाच्याही 4 पैशासाठी स्वतःचा धर्म दुसऱ्याच्या खुट्याला न बांधणाऱ्या अशा महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा अभियान म्हणजे संकल्प हिंदू राष्ट्र. संकल्प हिंदू राष्ट्र अभियान म्हणजे ह्या तालुक्यात चालू असणारे लव जिहादचे प्रकरण थांबवणारा संकल्प हिंदू राष्ट्र अभियान आहे. तरुणांच्या मनामध्ये वक्फ बोर्ड NRC CA दर शनिवारी आठवड्यात प्रत्येक गावागावात समजावून सांगणार एक चालतो बोलतो सिल्लोड तालुक्याचं अभियान म्हणजे संकल्प हिंदू राष्ट्र अभियान आहे. आणि राजकारणाबद्दल तर काही बोलत नाही पण जिथे जिथे हिंदुत्ववादी नेते होते ना त्यांच्यासाठी तुम्हाला आम्हाला तळमळीनं काही नातं नसताना बिना पैशाचं काम करणारं अभियान म्हणजे संकल्प हिंदू राष्ट्र अभियान आहे. आणि एवढ्या खंबीर कोणी येत नाही हो. 10 जण जमा करायचे ते येत नाही. अहो गावात लोक भंडारा जेवायला येत नाही. लोक म्हणतात 140 आठवड्यात तुम्ही काय कमवलं त्यांना येऊन सांगा किंवा फोटो घरी गेल्यावर दाखवा की ही जी गर्दी आहे सिल्लोडच्या त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत, सिल्लोडच्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत ही मांदेआडी कमवली संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाने. आणि 140 आठवडे पूर्ण होत आहेत आणि तब्बल अनेक कार्यक्रम हिंदू एकतेसाठी आपण हिंदू एकत्रीकरणासाठी आपण काम करत असतो. तसाच आजचा हा कार्यक्रम संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाने महाराजांच्या विनंतीवर या ठिकाणी आश्रमावर घेतला. संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचं एकच ध्येय आहे, संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचं एकच म्हणणं आहे, संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाचा एकच ध्यास आहे फक्त आणि फक्त या महाराष्ट्राला माझ्या सिल्लोड तालुक्यातील प्रत्येक धर्मसेवक हा हिंदुत्वाचा केंद्रबिंदू होऊ दे आणि माझ्या भारत देशाला एकदा हिंदू राष्ट्र होऊ दे. बस थांबतो. जोराने जाता जाता एक जोरदार घोषणा द्या. सियावर रामचंद्र की. यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले चरितम रघुनाथ शतकोटी तमकम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आज या ठिकाणी हिंदू अभियान त्या ठिकाणी जागवलं जाते. याचं एकच कारण त्या ठिकाणी की सर्व हिंदू समाज जागे व्हावा. सज्जन हो, हिंदू धर्म हिंदू धर्म हिंदू धर्म म्हणजे तरी काय? कारण जो जन्माला येतो तो पहिल्यांदा हिंदूचा नंतर मुसलमान बनतो. कारण हिंदू जन्माला जो येणारा प्रत्येक प्राणी आहे तो कोण आहे? हिंदू आहे. त्याच्यावर असणारे अनेक त्याच्यावर संस्कार केले जातात पण त्याच्यानंतर त्याची जात ठरते. पण धर्म जर म्हटलं तर एकमेव आहे हिंदू धर्म. आम्ही म्हणत असाल मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म नाहीये, ती जात आहे. म्हणून हिंदू धर्म एका ठिकाणी यावं. पण ऐका, त्यांच्यात जी एकी आहे ती आमच्यात एकी नाही, अजूनही आमच्यामध्ये एकी नाहीये. त्यांच्यासाठी
त्यांच्या लोकांनी रडावं. ऐका ना, या कालच्या असणाऱ्या निवडणुकीच्या टायमाला जलीलसाठी असणाऱ्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी देवाकडे प्रार्थना केली आणि आमच्या लोकांनी आमचे पाय वडले. आमच्या लोकांनीच आमचे पाय वडले महाराज. आज होता पण अजूनही मला असं वाटतं आम्ही त्या ठिकाणी अजून जागी झालेलो नाहीये. आणि तुम्ही जोपर्यंत जागी होत नाही, मी कायम सांगतोय की उठा, जागे व्हा. आता जागा रे भाई नो जागा, सोळ निजल्याने नाडोनी भागा. तुम्ही जर त्या ठिकाणी आपल्या तालुक्यात जागी झालात नाहीत ना, तर तुमच्या घरात चोर घुसल्याशिवाय राहणार नाही. आणि तो घुसला. फक्त याचं एकच कारण आहे, आम्ही एवढे या ठिकाणी जमल्यानंतरही त्या ठिकाणी हिंदू एका ठिकाणी आजही येत नाही. त्याच्यामुळं आज या ठिकाणी आमची हार झाली काही मतांनी. त्यांनी त्या ठिकाणी कशाही माध्यमातून होत नाही, पण 100% मतदान करून घेतलं आणि आम्ही त्या ठिकाणी मतदान करून घेतलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला आज हार पत्करावं लागली. नाहीतर आजची हार म्हणजे खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आजची हार आमची नाहीच आहे. आम्ही जिंकलेलो आहे, पण लेबल त्यांना लागलं. याचं काय कारण आहे की आम्ही आज जागे नाही, अजूनही जागे नाहीये. म्हणून जागं व्हा. आणि जागं होण्यासाठी हे अभियान आहे. मला फक्त 2 मिनिटं दिली आणि त्याच्यामुळं 2 मिनिटाच्या वर मी काही त्या ठिकाणी अशा प्रकारचं बोलणार नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी मंडळांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला. परत मी जात असताना सांगेल की ज्यांच्यासाठी आज समाज रडतोय. आज मी मगाशी भाऊचा थोडा व्हिडिओ बघितला. कुणीतरी मुलगा त्या ठिकाणी भाऊच्या गळ्यात पडून रडत होता. सज्जनो, ज्या अर्थी भाऊच्या गळ्यात पडून रडणारे आपले हिंदू आहे, त्या अर्थी भाऊ त्या ठिकाणी निवडून आलेले आहे 100%. या लेबल मात्र तिथे लागलेलं आहे. का? फक्त आणि फक्त आम्ही काही जशी कशा प्रकारचा प्रयत्न केला असता तर आमचं काम निश्चित झालं असो. भगवंता वाटायचं नाही, सगळ्यांनी एक व्हायचंय आणि परत लढायचंय आणि परत त्या ठिकाणी बदला घेऊन भाऊलाच त्या ठिकाणी पुढे आणायचंय. एवढीच विनंती त्या ठिकाणी सर्वांना करील आणि थांबतोय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. रामकृष्ण. गुरुवर्य भगवान महाराज जंजाळे यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य सिंधु करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज या पवित्र एका आजान स्थळावरती महारुद्र मारुतीराय यांच्या हनुमान चालीसेच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले सर्व हिंदू बांधव, तुमच्या सर्वांच्या चरणी एकदा हा धर्मसेवक नतमस्तक होतोया. सर्वांनी आपण एक वेळेला श्रीरामाचा जय जयकार करूया, मग बघूया. जय श्रीराम. ब्रह्मगिरी महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून 2 मिनिटाचा वेळ मला दिला, बोलण्याचा प्रयत्न करतो. सज्जनहो, ज्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो तो महाराष्ट्र साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आहे. देशवीरांच्या रक्तानं ही भूमी पवित्र झालेली आहे. महाराष्ट्रात आलेला प्रत्येक मानव हा भाग्यशाली आहे. महाराष्ट्र कुणाला म्हणावं? अरे महाराष्ट्र त्यालाच म्हणावं. महाराष्ट्र 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 म्हणजे काय? महिषासुरासारख्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणार महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र 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 म्हणजे काय? हजारो पठाणाला एकटाच सामोरी जातोय त्या माझ्या तानाजी मालुसऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र 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 म्हणजे काय? अरे धर्म मार्तंडानं इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवलेला गाथा हा लाहीप्रमाणे तरंगतो त्या माझ्या तुकोबरायाचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र 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 म्हणजे काय?
तर कर्जाचं ओझं सोचून 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 आत्महत्या करणाऱ्या या शेतकरी राजांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र 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 म्हणजे काय? अन्याय अत्याचार जुलूम सहन केले, डोळ्यातले बुबलं बाहेर पडेपर्यंत धर्म सोडला नाही, त्या माझ्या संभाजी राजाचा हा महाराष्ट्र आहे. आणि अशा पवित्र महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत, आपल्यासारखं भाग्यवान दुसरं कोणी नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा पवित्र महाराष्ट्रात जन्माला आलो. खंत एकाच गोष्टीची वाटती, एवढ्या पवित्र महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, देशवीरांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो, आणि आपण कुठंतरी विकल्या जातो, हीच मोठी खंत आहे. जास्त तुमच्या पुढे मांडणार नाही. अरे तुम्ही आम्ही कुठंतरी विकल्या जातो याचा उघड उघड दाखला ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीमध्ये दिला. पाणी हे 15 रुपये लिटर आहे आणि तूप हे 500 रुपये लिटर आहे. तुपाची किंमत 500 रुपये आहे, पाण्याची किंमत 15 रुपये लिटर आहे. पण माशी कितीही दिवस जर तुपामध्ये राहिली तर ती जीवन जगू शकत नाही. तुपामध्ये तिला स्वाद मिळेल, तिच्या जिभेची चव तिला मिळेल, तुपामध्ये राहून तिला स्वाद मिळेल, तिच्या जिभेची चव वाढेल, पण तुपात राहून तिला जीवन जगता येणार नाही. अरे तिला जीवन जगण्यासाठी पाण्याचीच गरज आहे, पाण्याचीच गरज आहे. म्हणून माझ्या हिंदू बांधवांना मला सांगायचं आहे, अन्य व्यक्तीकडून आपल्याला पैसा मिळेल, आपल्याला खाण्यासाठी मिळेल, खाण्यासाठी काय काय मिळेल तुम्हालाच माहित आहे, पण आपल्याला इज्जत मिळणार नाही. आपल्याला इज्जत जर पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या हिंदू धर्माचीच गरज आहे. तुपामध्ये माशी जगू शकत नाही, माशीला पाण्याची गरज आहे. तसं अन्य लोकांच्या पाठीमागे भटकून आपलं कल्याण होऊ शकत नाही. आपल्याला आपल्याच हिंदू लोकांची गरज आहे, आपल्याच लोकांची गरज आहे. ऐका गड्या, छोटस बाळ जन्माला आलं, त्याची आई कुरूप आहे, वास तिच्या अंगाचा येतो, आणि ते लहानसक लेकरू सुंदर दिसणाऱ्या एका समोर दिसणाऱ्या सुंदर बाईकडे बघू लागलं. बऱ्याच बाया सुंदर बसल्या होत्या समोर, लहानसक लेकरू होतं, त्याची आई एडी वाकडी होती, तिचे केसाचा पिसारा पांगला होता, अंगाच्या समजा सुरकट्या वळल्या होत्या. लेकरू त्या समोरच्या सुंदर बाईकडे पाहत होतं. ध्यान देऊन ऐका, समोर सुंदर बाया बसल्या होत्या, लेकरू त्या बायांकडे पाहत होत. त्याची आई बाजूला बसली होती, त्याची आई गरीब होती, शांत स्वभावाची होती, संयमी स्वभावाची होती. समोरच्या बाया वाचाळवीर होत्या. ते लेकरू त्या समोरच्या बायाकडे पाहत होत. पण मला तुम्ही उत्तर द्या, ते लेकरू किती दिवस त्या बाईकडे समोरच्या बायाकडे पाहत राहिलं म्हणजे त्या लेकराचं पोट भरल? अरे समोरच्या बाईकडे बायांकडे किती दिवस त्या लेकरानं पाहत बसलं असतं तर त्या लेकराचं पोट भरलं नसतं. त्या लेकराचं पोट भरण्यासाठी त्या लेकराला त्याच्या येड्या वाकड्या आईचीच गरज आहे. गड्या येड्या वाकड्या आईचीच गरज आहे. अरे या समोरच्या लोकांकडे पाहून आपलं कल्याण होणार नाही दादा. हे दिसायला सुंदर असतील, बोलायला सुंदर असतील, द्यायला पुढे असतील, पण आपल्याला आपल्या येड्या वाकड्या आईचीच गरज आहे, हिंदू धर्माचीच गरज आहे. म्हणून आपण आपल्या धर्माला त्या ठिकाणी जोपासलं पाहिजे. आत्ताच भाऊनं प्रस्तावित केलं, त्यावेळेला सांगितलं की थोड्या थोड्या पैशासाठी आम्ही जात सोडली, नीत सोडली, धर्म सोडला. वेळ गेलेली नाही, अजून वेळ आहेत महाराज. हो, अजून वेळ आहे. मला एकच सांगायचं आहे, आज खूप आनंद वाटला. कमलेश भैयानी बऱ्याच दिवसापासून हे अभियान त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून हनुमान चालीसा प्रत्येक गावामध्ये चालू आहे. हजारो भक्त त्या ठिकाणी, त्यांनी राम भक्त त्या ठिकाणी जोडलेले आहेत. हे कार्य या ठिकाणी हे सर्व करतायत, त्याच्या पाठीमागे आमचा वारकरी संप्रदायाचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. त्याचं कार्य जोमानं आपल्या तालुक्यात चालू आहे. त्याच्याच पाठीमागे आम्ही पायावर पाय देऊन तालुक्यामध्ये एक फिरत्या पौर्णिमेचा त्या ठिकाणी एक गाव निवडायचं आणि त्या गावामध्ये प्रत्येक महाराजानं गायक, वादक, कीर्तनकार, कथाकार सर्वांनी आपल्या स्वखर्चाने त्या गावामध्ये जायचं
आणि त्या गावात जाऊन स्वखर्चेनं जाऊन एक दिवस त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे पौर्णिमेला कार्यक्रम करायचा. हा कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी राबवला जात आहे. पण तिथे खंत वाटते, आमच्यातही काही या कार्यक्रमाला हाजरी लावत नाही. आजही आमच्यातले धर्माच्या नावावरती त्या ठिकाणी समाजामध्ये फिरतायत, आपली त्या ठिकाणी पोटाची खळगी भरतायत, अजूनही ते धर्माच्या कार्यक्रमामध्ये सहभागी नाही. वेळ प्रसंगी अशा लोकांना सुद्धा आपण जागा दाखवायला हवी. त्यांना सुद्धा सांगायला पाहिजे की तुम्हाला धर्म सांगायचा अधिकार नाहीये. तुम्ही धर्माच्या विरोधात जर उभे राहत असेल तर तुम्हाला धर्म सांगायचा अधिकार नाहीये. फिरत्या पौर्णिमेचा कार्यक्रमांच्या माणिकदादांचा संकल्प आहे. जसा हनुमान चालिसेचा कार्यक्रम चालू आहे तसाच त्या ठिकाणी आमचा पौर्णिमेचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे. आम्ही बी प्रयत्न करणार, तुम्ही सर्वजण प्रयत्न करू. आता करायचं एकच, ही जी पिलावळ आपल्या महाराष्ट्रात, आपल्या तालुक्यात, आपल्या भागामध्ये निर्माण झाली, ही पिलावळ जर बाहेर काढायची असेल तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे. शेवटचं उदाहरण सांगतो, माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ही पिलावळ जर बाहेर काढायची असेल तर त्याच्यासाठी एकच उदाहरण देतो. पूर्वीला लोक सकाळी शेतात जायचे, आता लोक सहसा करून सकाळी शेतात जात नाही. कारण पहिला नाताचा फरक आहे. पहिले लोक सुखाची चांदणी निघली की उठत होते, आता सुखाचा चांदणा निघतो तरी लोक उठत नाही. ही शोकांतिक आहे. पहिले लोक सकाळी शेतात जात होते आणि बाई मागून भाकर घेऊन जात होती. असा एक म्हातारा शेतात गेला, मागून म्हातारीनं भाकर आणली आणि महाराज ज्वारीची भाकर होती, सुंदर असा ठेचा त्याच्यावर होता आणि बाजूला एक कांदा आणला होता. कांदा, म्हातारा जेवायला बसलं आणि कांदा बघितला, कांदा घेतला. कांदा कापायला चाकू नव्हता, कांदा कापायला पावसी नव्हती, कांदा कापायला विळा नव्हता. अरे तो कांदा कापण्यासाठी त्या म्हाताऱ्यानं कोणत्याच शस्त्राचा वापर केला नाही. त्या कांद्याला त्या म्हाताऱ्यानं पकडलं, आपल्या गुडघ्यावर ठेवलं. आणि कांद्यातलं एक वैशिष्ट्य आहे, कांद्यामध्ये भाऊ एक पिल्लू राहत. पिल्लू, कांद्यात पिल्लू राहत. त्या म्हाताऱ्यानं कोणतंच शस्त्र वापरलं नाही. आपले हे 5 एका ठिकाणी केले, हे 5 एका ठिकाणी केले. कांदा गुडघ्यावर ठेवला, 5 एकच ठिकाणी केले आणि एका बुक्क्यात पिल्लू बाहेर काढलं. अरे दादा, तुम्हाला जर आपलं पिल्लू बाहेर काढायचं असेल तर सारे 5चे 5 एकत्र या रे. जातीपातीचं त्या ठिकाणी राजकारण करू नका. जातीपातीमध्ये हिंदू धर्म त्या ठिकाणी आपला खतऱ्यात येईल. मग आमच्या दादांनी सांगितलं जातीपातीचा विषय नाही, हिंदू धर्म म्हणजे हिंदू धर्मच आहे. मी त्याच्यावर बोलणार नाही. आपण सर्वांनी एकत्र या आणि एका बुक्कीत आता पिल्लू बाहेर काढा. अजून वेळ गेलेली नाही. रहेंगा बगीचा तो फूल फुलेंगे, रहेंगा बगीचा तो फूल फुलेंगे, बचेंगी किस्मत तो फिर मिलेंगे. जय श्रीराम. युवा कीर्तनकार आदरणीय अजबरावजी महाराज मिरगे आसडीकर यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. हॅलो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाअंतर्गत एकत्र जमलेला सकल हिंदू समाज आणि व्यासमंचावर उपस्थित असणारे सर्व साधू संतांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो. सगळा समाज एकत्र पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी कधी कधी मनालाही प्रश्न पडतो, एवढे जण जर आम्ही एकत्र त्या ठिकाणी असेल तरी सुद्धा आजच्या 8 दिवसापूर्वी जे घडलं ते का घडलं, कधी कधी प्रश्न हा प्रत्येकानं स्वतःच्या मनाला एकदा विचारावा. हनुमान चालिसेच्या निमित्तानं गावागावामध्ये एकत्र जमणारा हा तरुण एका विचारासाठी आणि एकाच गोष्टीसाठी प्रेरित झालेला हा सगळा तरुण समुदाय त्या ठिकाणी फक्त एका गोष्टीसाठी एकत्र येतो, तो म्हणजे भगव्या ध्वजाच्या निशाणाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण, सकल जाती धर्माचे लोक एकत्र करून स्वराज्याची खुणगाठ बांधणारे माझे राजे, रयतेसाठी स्वतःचं राज्य बलिदानाचे कफन बांधून घेतली स्वातंत्र्याची आण, हुतात्म्यांनो तुम्हीच लिहिले इतिहासाचे पान. असे हुतात्मे ज्या वेळेला आपलं रक्त सांडून गेले, त्यांनी उभा केलेला हा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राच्या विचारधारेवर उभा राहिलेला हा हिंदू समुदाय, एवढ्या हिंदू समुदायामध्ये एक निजाम त्या ठिकाणी जन्म घेतो आणि तुमच्या आमच्या छाताडावर उभा राहून त्या ठिकाणी 5 वर्ष राज करतो. या गोष्टीची शोकांतिका आहे. एवढाच विचार करा. 5 वर्ष पाठीमागं गेलोत आपण, 5 वर्ष
ही जी निवडणूक आत्ता आपण पाठीमागे घेतली ती निवडणूक कोणत्या पक्षाची नव्हती. निवडणूक कशाची होती? धर्माची निवडणूक होती, धर्माची. एक लक्षात ठेवा. तरी सुद्धा आमच्यातले बिना सुनता केलेले काही काही मुसलमान तिकडचे झाले, या गोष्टीची सगळ्यात मोठी शोकांतिका. कारण याच्यासाठी आम्ही किती रक्त आटवलंय इथं बसलेल्या प्रत्येकानं, दिवसाचा रात्र आणि रात्र सुद्धा दिसलो नसेल, परंतु किती मोठं काम सिल्लोड सोयगाव मधल्या वारकरी संप्रदायानं केलं हे फक्त आम्हाला माहिती आहे. साहेब, मला शेवटी मोबाईल बंद करून ठेवावा लागला, कारण सगळे वारकरी आम्ही एकत्र ज्या वेळेला जमलो होतो त्यावेळेला मनाशी काय खुणगाटा बांधल्या होता आम्हाला माहिती होतं. जेव्हाचं रान करून त्या ठिकाणी आम्ही लढत होतो. आम्ही कोणत्या पार्टीची माणसं नाही, आम्ही कोणत्या पक्षाची माणसं नाही. कोणतीच पार्टी आणि कोणताच पक्ष वारकरी संप्रदायाचा नसतो, साधू संताचा नसतो. आमचा फक्त एकच पक्ष, हरिनामावरती लक्ष आणि धर्मावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं, एवढाच आमचा एकच पक्ष आहे. आणि त्या धर्मासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. परंतु नाविलाज आहे, आमच्यातले काही आम्हाला बदलता आली नाही, ही शोकांतिका आहे. जाऊ द्या, आता एकच बघायचं आहे. मागच्या वेळेला 99,000 होते, आता 1,35,000 झाले. 36,000ची बढोतरी आम्ही या वर्षात केली, पुढच्या वर्षात सुद्धा करणार आणि निश्चितच आमच्या धर्माचा माणूस त्या ठिकाणी बसवणार. हाच संकल्प आज या ठिकाणाहून करायचा आहे. मला एवढंच फक्त त्या ठिकाणी बोलायचं आहे. आता जसे एकवटले असेच एकवटलेले राहा. ते जर एकवटू शकतात, कारण तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी व्हॉट्सअप बघितलं असेल, सगळ्यांनी फेसबुक बघितलं असेल, सगळ्यांच्या व्हॉट्सअपला लिस्ट आल्या मतदानाच्या. विचार करा, जिथं जिथं त्यांची संख्या जास्त आहे तिथं तिथं बहुला 8-8 मतदान पडतात. आणि आमच्या गावामध्ये स्वतः टीके लावून फिरणारे, स्वतःला पाटील म्हणणारे, हातामध्ये भगवं बंधन बांधणारे जर त्या ठिकाणी आमचे होऊ शकत नसतील तर विचार करा, त्यांना पहिले आम्हाला आमच्यात आणायचं आहे, नंतर आमचा विजय त्या ठिकाणी सिद्ध करायचा आहे. हीच खूनगाठ आज या ठिकाणी बांधायची, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून त्या ठिकाणी करतो. आणि जे संकल्प हिंदू राष्ट्र अभियान आपलं चालू आहे, गावागावातल्या हनुमान चालीसेला जास्तीत जास्त संख्या वाढवण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी असेल. आणि निश्चित हीच अपेक्षा तुमच्याकडून त्या ठिकाणी ठेवतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण हरी. एकदा पाठीमागे सगळ्यांनी जोरदार घोषणा द्या. सियावर रामचंद्र भगवान पती महादेव की, पवन सुत हनुमान की. तालुकाभर, गाव पातळीवर, वाडी वस्तीवर हिंदुत्वासाठी जे आतोनात मेहनत घेतात आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेला तरुण वर्ग, असं ज्यांनी या संकल्प हिंदू राष्ट्र अभियानासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं, असे आपले सर्वांचे आदरणीय कमलेशभाई कटारिया यांना विनंती करतो त्यांनी संबोधित करावं. ओम ओम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बोलो सियावर रामचंद्र की. महाराज, पानिपतचं युद्ध जिंकणार होतो असं म्हणतात की त्यांनी हरवलं नाही, पानिपतातल्या थंडीनं युद्ध हरवलं. अशी परिस्थिती पुन्हा आपल्यावर उद्भवू नये. जर यांना आवाज निघत नाही, ती थंडी पानिपतच्या मराठ्यांनी भोगली आणि हरले, ती परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून बोलो एकदा जरा जोरदार, बोलो सियावर रामचंद्र की. बोलो सनातन वैदिक हिंदू छत्रपती श्री शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. क्रांती सूर्य महाराणा प्रताप शौर्य शिरोमणी गुरु गोविंद सिंह जी महाराज की. बोलो जय श्रीराम, जय श्रीराम. अंश ज्यांच्यात आहे, जगाच्या कल्याणासाठी हलाहल कंठात धारण करणाऱ्या काशी विश्वेश्वराच्या रूपात इथं जे लिंग स्वरूपात प्रस्थापित आहे, अशा पुण्यभूमीत ब्रह्मलीन काशीगिरी बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत जिथं भगवे वस्त्र धारण करून हिंदू धर्माच्या प्रचारासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी संत मंडळी आहेत. अवघ्या जगी नाम विठ्ठल विठ्ठल असा वसा घेतलेली वारकरी संप्रदायातली
पांडुरंगाचं नाम दारोदारी पोहोचवणारी, पांडुरंगाचं कीर्तन घरी घरी पोहोचवणारी वारकरी संत मंडळी, आणि सगळ्यात महत्वाचं मारुतीरायांचा आदर्श घेऊन, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊन गावोगावी अखंडपणे शौर्य संपन्न, चारित्र्य संपन्न हिंदू धर्मासाठी झटणारी, सतत अखंड 139 आठवडे चालिसा करणारी, आणि आजचा हा जो चालिसा आहे 140वा चालिसा देव, देश आणि धर्म याच्या सबलीकरण, संरक्षण आणि सेवेसाठी मारुतीरायांच्या चरणी समर्पित करणारी धर्मसेवक मंडळी, आपण सगळ्यांच्या चरणी जय श्रीराम. थांबणार आहे, इथून खरं काम सुरू होणार आहे. इथल्या प्रत्येक इथल्या प्रत्येक व्यक्तीला सांगावं लागणार आहे, ज्यांनी परवाच्या निवडणुकीत आमच्यावर सगळ्या गोष्टी कुरघोड्या करू पाहत असतील त्यातल्या प्रत्येकाला आणि देशातल्या प्रत्येक त्या लोकांना सांगावं लागणार आहे की हा भारत देश हिंदूंचाच होता, तो हिंदूंचाच आहे आणि येणाऱ्या काळातही हिंदूंचाच राहणार आहे. आणि तो जोपर्यंत या देशाचं हिंदू राष्ट्र होत नाही तोपर्यंत संकल्प हिंदू राष्ट्र अभियानचा हा चालिसा अखंड न थांबता असाच मारुतीरायांच्या कृपेनं चालत राहणार आहे. हे आमचं ध्येय आहे. सुरेश भाऊ, आजच्या एकत्रीकरणाचा मुख्य उद्देश 140वा सप्ताह तर आहेच, पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेचं चिंतन देखील व्हायला पाहिजे या दृष्टीने या हिंदूंचं एकत्रीकरण आहे. उत्तर प्रदेशच्या भूमीतून प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर अयोध्येत बांधून एक हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी राजकारणी, एक संन्यासी, एक साधू योगी आदित्य नावाचा व्यक्ती महाराष्ट्रात येतो. छत्रपती शिवप्रभूंच्या भूमीत महाराष्ट्रातली जनता ही 18 पगड जातीतलं सगळं भेद विसरते, जाती विसरते, पंथ विसरते, भाषा विसरते, सगळ्या गोष्टी विसरते आणि भरभरून हिंदुत्वाच्या नावावर सरकारला मतदान करते. आणि याचा परिणाम महाराष्ट्रात हिंदू हिताचं सरकार स्थापन होताना आपण सगळे पाहतो. हा आनंद जरी असला तरी सिल्लोड त्या बाबतीत दुर्दैवी ठरला. आपण सगळ्यांचं दुर्दैव, हिंदू एकत्रीकरणाचा प्रयत्न कुठेतरी काही अंशी आपल्याकडून थोडंसं कमी पडला. आपण सगळे थोड्याशा फरकानं आपण सगळ्यांनी थोडंसं कमतरता झाली. काय आहे, निवडणुकीचं ज्यावेळेस सगळं निकाल लागला 2-3 दिवसानंतर ते लोक बोलत होते की त्यांनी आपल्याला मतदान नाही केलं, त्या लोकांनी आपल्याला मतदानच नाही केलं. महाराजांच्या बोलण्यातून ते कधी आपल्याला मतदान करणारच नव्हते. ही तुमची आमची भोळी भाभी अपेक्षा होती, ते कधीच आम्हाला मतदान करणार नव्हते. त्यांनी मतदान करताना ते लोक बघत नाही की चांगला माणूस आहे की वाईट माणूस आहे, न्याय की अन्याय आहे, हुकुमशाही की जुलमखोर आहे, ते काहीच बघत नाही. ते मतदान करताना फक्त बघतात आपणेवाला. ते मतदान करताना फक्त बघतात. आमच्यासोबत बरेच सहकारी ज्यांना खूप त्यांच्यावर विश्वास होता, ते फक्त बघतात अपनी कौम का, आणि भगवा बाजूला ठेवून भडवे होणारे दळबद्री आपल्याकडेच असतात, त्यांच्याकडे नसतात. सुरेश भाऊ निवडणुकीच्या काळात ग्रुपवर मेसेज फिरत होता तुमच्याबद्दल. खरं तर अभियानातून आपण राजकीय विषयांवर बोलत नाही, पण आज गरज आहे म्हणून बोलावं लागतंय. तुमच्याबद्दल मेसेज फिरत होता की सुरेश भाऊ RSS का आदमी है. सांगतो की आमच्या परिवाराचे नुसतं सुरेश भाऊ इथं बसलेल्या प्रत्येक हिंदूंचे संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आहेत आणि ते राहणार आहेत. गर्वाने सांगतो आमचे संबंध या देशाचं इस्लामीकरण करू पाहणाऱ्या PFI शी नाही, आमचे संबंध देशात दहशतवाद घडवणाऱ्या हिजबुल मुजाहिदीन सोबत नाहीत, आमचे संबंध या देशातले आतंकी संघटन सिमी सोबत नाहीत, या देशात बॉम्बस्फोट घडवून आश्रय देणाऱ्यांसोबत आमचे संबंध नाहीच नाहीत. गर्वानं सांगतो, परत सांगतो, नुसतं सुरेश भाऊ नाही, इथं बसलेला प्रत्येक माणूस. कारण ज्या संघटनेतले लोक, ज्या इतक्या मोठ्या संघटनेतले लोकांनी, लाखो प्रचारकांनी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून हिंदू धर्मासाठी दिलं असेल, त्या संघटनेशी, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातली नुसतंच इथं बसलेले नाही, देशातल्या 96 कोटी हिंदूंचा संबंध आहे आणि तो तसाच राहणार आहे. हो, आम्ही संघाचं काम करतो, आम्ही हिंदुत्वाचं काम करतो, आम्ही संकल्प हिंदू राष्ट्र अभियानचं काम करतो आणि हा देश हिंदू राष्ट्र जोपर्यंत होते तोपर्यंत करत राहू आणि करतच राहणार. ह्या सगळ्या गोष्टीची खूनगाठ बांधून आपण सगळ्यांना पुढे जायचंय. आपल्यातले काही हिंदू जागृत करण्यासाठी आपण कमी पडलो कारण हिंदू बांधवांपर्यंत हिंदुत्वाचे तेजस्वी विचार आपल्याला पोचवता आले नाही. एका बाजूला तुफान पैशाची मारा होता, शासनातले
शिक्षक लोक इतके मोठे कर्मचारी होते, प्रशासनातली पकड होती, आणि दुसरीकडे मोजके हिंदुत्वनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते होते. भाऊ असाच लढा 1576 मध्ये, मला हे सगळं बघितलं ना सरळ हल्दी गाठी आठवते. 1576 मध्ये अशीच परिस्थिती होती. लाखोंची फौज अकबरची, हत्ती घोडे सेना, आणि इकडे दुसऱ्या बाजूला महाराणांचे हजारमध्ये मोजणारे, बोटावर मोजले इतके सैनिक, शस्त्रे नाहीत. अशा परिस्थितीत युद्धाचा दिवस आला, समोर मृत्यू दिसते तरी यातलं कोणी मागं हटायला तयार नाही. त्यावेळेस ते काय बनने लगी, कैसे लढेंगे, मात्र कुछ हजार लाखों से कैसे भिड़ेंगे, किंतु साहसी हिंदू पीछे न हटे, साहसी हिंदू पीछे न हटे, कहा सभी लड़ेंगे चाहे गर्दन कटे. योद्धा वही जो युद्ध के अंत तक लड़े, योद्धा वही जो युद्ध के अंत तक लड़े, योद्धा वही जो प्राण हाथों में लेकर हो खड़े, योद्धा वही जो वीरता का आयाम गढ़ सके, योद्धा वही जो दुश्मन की छाती पर चढ़कर उसे चीर सके. ये रण का वीर योद्धा दुश्मन की गर्दन धड़ से छाटेगा. लक्षात घ्या, ये रण का वीर योद्धा दुश्मन की गर्दन छाटेगा. ये रण का वीर योद्धा दुश्मन की गर्दन छाटेगा. ये रण का वीर योद्धा दुश्मन की गर्दन छाटेगा. और एक एक हिंदू 10-10 मुगलों की गर्दन काटेगा. एक एक हिंदू 10-10 मुगलों की गर्दन काटेगा. अशीच होती म्हणून आमच्या एक एक धर्मसेवकांना वाडी वस्ती तांडे पिंजून काढले, रात्रीचे दिवस गेले. आणि सुरेश भाऊ, ज्या तालुक्यात लोक लाखोंच्या मताचे स्वप्न पाहत होते, ज्या तालुक्यात लोक 40-40 आणि 50-50 लाख 35,540 हिंदूंना पराभव जरी झाला असला तरी आपल्या भागात हिंदू एकत्रीकरणाची सुरुवात आहे. त्याला पराभव म्हणताच येणार नाही. 1,35,540 हिंदू, इतक्या हिंदूंना एकत्रित आणणं. लक्षात ठेवा, सोशल मीडियावर काही लोक फडफड करतायत. इथेही त्या दिवशी महाराज निकालाच्या दिवशी आपल्या आश्रमासमोर काही लोकांनी फटाके वाजवण्याचा प्रयत्न केला. हमारी हार का जश्न मनाने वालों याद रखना, आम्ही निवडणूक विधानसभेची हरलोय, पण आमच्या मनात, मनगटात आणि मैदानात अभी तो पिक्चर बाकी आहे. लक्षात ठेवा, तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय येणाऱ्या काळात सोडणार नाही. हा संघर्ष रस्त्यावर सुरू होणार आहे आणि त्यात हिंदू समाजाचं एकत्रीकरण आपण सगळ्यांना दाखवावं लागणार आहे. तसंही जोपर्यंत माणूस मनातून पराभव स्वीकारत नाही, सुरेश, जोपर्यंत माणूस मनातून पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत पराभव होत नसतो. असाच एका गावात एक गरीब मुलगा राहत होता महाराज. बिचारा दिवसभर काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा, असं त्याचं जीवन चालू होतं. त्या काळी लाईटा बिटाचा काळ नव्हता, घरातल्या दिव्यावर सगळं चालायचं. घरातल्या 4 कोपऱ्यात 4 दिवे होते आणि 4 दिव्यांवर त्याचा सगळं संसार चालायचा. असंच करता करतानी अन्न मिळालं नाही म्हणून रात्रीचं काम करायला बाहेर हातपाय धुतले, संध्याकाळी घरातून बाहेर निघाला त्यावेळेस 4ही दिवे बोलू लागले. मला विश्वासच राहिलेला नाही. त्या दिव्याचं नाव विश्वास. विश्वासघातकी झाली पण लोक, आपल्यातलेच लोक विश्वासघातकी झाले, पोराला पोचत नाहीत. माझा आता या जगात राहून फायदा नाही, तो दिवा विझून जातो. दुसरा दिवा कष्टाचा. आता कष्ट करण्याची मानसिकताच राहिली नाही. लोक दुसऱ्याच्यात ओढून खाण्याचा प्रयत्न करतात, मेहनत करायची मानसिकताच नाही. आपल्याकडे होते निवडणुकीच्या काळात काही कार्यकर्ते खूप मोजकेच होते, खूप जास्त मोजकेच होते, ज्यांचं फक्त आणि फक्त लक्ष संध्याकाळी काय व्यवस्था होते आणि कोणाकडून काहीतरी मिळतं का. त्यांना काही घेणं नव्हतं उमेदवाराची परिस्थिती काय, ही लढाई अस्तित्वाची आहे, ही लढाई धर्माची आहे, ही लढाई आपण सगळ्यांसाठी आहे, काही घेणं नव्हतं. त्यांना काहीतरी मिळतं का यातच रस होता. तो कष्टाचा दिवाई म्हणे, बाबा कष्ट करणारे लोकच राहिले नसतील तर मी तरी काय करू, तोही विचार विचारतो. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा दिवा जो होता तो म्हणे प्रामाणिकपणाचा, स्वाभिमानाचा. तो दिवा म्हटला की बाबा आता स्वाभिमान, थोड्या पैशासाठी, थोड्या पदासाठी मोठ्या मातब्बर. मी खऱ्या अर्थानं सांगतो, ही निवडणूक लढवली गरीब, प्रामाणिक, निष्ठावान हिंदू समाजानं. जे मातब्बर होते, जे पैशाने मोठे होते, ज्यांच्या घरी सगळं होतं, त्यांनी स्वतःच्या पाठीचा कणा गहाण ठेवला आणि लाचारी पत्करली. त्यांची वैचारिक सुनता झाली, खाली झाली असेल नसेल मला माहित नाही, पण वैचारिक सुनता त्यांची नक्की झालेली. त्या वैचारिक सुनताबाई त्यांनी सगळं गहाण ठेवलं. 3 दिवे विजले, तेवढ्यात मुलगा आला. मुलांना बघितलं की 4 कोपऱ्यात की 3 कोपऱ्यात अंधार आहे. हताश झाला बिचारा. हताश होऊन एकटाच बसून
चुपचाप बसलेला आहे, तेवढा चौथा दिवा म्हणतो की तू चिंता करू नको, तू चिंता करू नको, जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला कोणी पराजित करू शकत नाही. हा मुलगा म्हटला कसं काय? तो चौथा जेव्हा म्हटला की माझं नाव आहे आशेचा दिवा, माझं नाव आहे हिमतीचा दिवा, माझं नाव आहे उमेदीचा दिवा, जोपर्यंत आपण सगळ्यांच्या आशेचा दिवा जागृत आहे. सुरेश भूत एक दिवा त्याच्या जीवनात अंधार आणू शकत असेल मुलाच्या, तर इथे इतके हजारो आशेचे दिवे तुमच्यासाठी तेवत राहण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला रस्त्यावर सोडणार नाही, तुमच्या मागे खंबीर बनवून राहतील. आणि या आशेच्या दिव्यांच्या भरोश्यावर आता काम करायचंय. गावागावात चालीसा पोचवायचा आहे, घराघरात चालीसा पोचवायचा आहे, एक एक हिंदू जोडायचा आहे. सिल्लोड तालुक्यात 2 लाख हिंदूंचं मतदान झालं, त्यापैकी 1,35,540 हिंदूंना परत आणायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांना गावोगावी ज्या गावात चालीसे चालू असतील त्या गावात संख्या वाढवावी लागेल, ज्या गावात सुरू नसतील सगळ्यांनी पुढाकार घेऊन ते चालू करून घ्यावे लागतील. अशी परिस्थिती आपण सगळ्यांसमोर आहे आणि हे करावंच लागणार आहे. एक गेल्या 3 वर्षाची मरमर म्हणून 1,35,540 वर सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. येणाऱ्या काळात 1.5 लाखावर 160 वर 70 वर न्यायची असेल तर हिंदूंचं एकत्रीकरण करावं लागणार आहे, कारण ही काळाची गरज आहे. ही राजकीय गरज नाही, ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची गरज आहे. लेकीबाळी सुरक्षित ठेवायची असतील तर ती काळाची गरज आहे, कमरेवरचे करदोडे सुरक्षित ठेवायचे असतील तर ती काळाची गरज आहे, आणि तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी सिल्लोड तालुका वाचवण्यासाठी काळाची गरज आहे. तुम्हाला आम्हाला हिंदू एक करावे लागणार आहे. मी निकालाच्या दुसऱ्या दिवशी सुरेश भाऊंकडे बसलो. देव जे करतो चांगलाच करतो. देवावर प्रचंड शब्द असणारा माणूस. आपण काय करणार म्हणजे आपलं नशीब, आपण सगळ्यांनी प्रयत्न केला, पण देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो. इतक्या याच्यात त्या माणसाचं सकारात्मकपणा पहा. असाच एक होता माणूस, देवावर प्रचंड शब्द, काही झालं तर म्हणे चांगलं हो वाईट हो म्हणायचं, देवानं केलं चांगलंच केलं असेल. खूप प्रचंड शब्द देवावर. असं त्याचा एकदा मशागतीच्या ऐन वेळेवर त्याचं बैल चुकून वगैरे चोरून लिहिला. सगळे घरचे ओरडू लागले, भांडू लागले. हा म्हणतो देवानं केलं असेल काहीतरी चांगलंच असेल. बायको भांडू लागली तरी म्हणे देवानं केलं असेल काहीतरी चांगलंच केलं असेल. मशागत संपली, त्यानंतर बैल सापडला. बैल सापडला बैलाला त्याच्याच पोराला, तरुण पोराला मारलं, पोराचं तंगड मोडलं. सगळं गाव तर आपलं सगळं घर तर बैलाला मारायला पडतं. हा म्हणतो थांबा, देवानं काहीतरी चांगल्यासाठीच केलं असेल. बायको भांडतीये, बाजूचे भांडतायत, सगळं भांडतायत, देवानं काहीतरी चांगल्यासाठीच केलं असेल. काही दिवसानं त्या राज्यावर हल्ला झाला. गावातले जे सैनिक होते घराघरात घुसू लागले. सैनिक कमी पडू लागले म्हणून प्रत्येक गावातलं घरातला तरुण मुलगा निघू लागले. कशात सैनिक भरती करण्यासाठी. लोक रडू लागले, आमच्या घरातला तरुण मुलगा चालला. याचा मुलगा नेमकं तंगडा मोडल्यामुळे घरीच राहिला. म्हणून म्हणतात ना, देव ज्याच्यासाठी जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. सुरेश भाऊ, आता या पराभवात काय माहिती की 1,35,540 हिंदू समाजाचे आशीर्वाद, हिंदू समाजाचं प्रेम, माऊल्यांच्या भावना, सद्भावना तुमच्या पाठीशी उभे आहेत. या पराभवात हे चांगलं की इतका मोठा समाज पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी संघर्ष करावा लागणार आहे. करण्यासाठी कधीच वापरलं जाणार नव्हतं. पण मग सगळ्यात महत्वाची ओळख, जो हिंदू हित की बात करेगा, अर्थानं हिंदू हिताच्या माणसाच्या पाठीशी उभं केलं. येणाऱ्या काळातही संकल्प हिंदू राष्ट्र अभियान हिंदू हिताच्या माणसांच्या पाठीशी उभं राहील. सुरेश भाऊ, तुम्हाला मी विनंती करतो की आमच्या मंचावर कोणीच राजकीय व्यक्ती येत नाही, पण मग तुम्हाला विनंती करतो की हा हिंदू समाजाचे 1,35,540 लोकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही मंचावर या. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात सुरेश भाऊंचा सत्कार करूया. सत्कार करायचा. सत्कारासाठी यानंतर अंतर्गत चालणाऱ्या
हनुमान चालिसाच्या 140 आठवडे झाले का? 140वा आज हा हनुमान चालिसाचा कार्यक्रम आहे. खरं म्हणलं तर माझी बोलण्याची काही मनस्थिती नाही, परंतु मी कमलेश भाऊला सांगितलं होतं की मी काही बोलणार नाही, पण बाबाजीचा आदेश आला आणि बाबाजीचा आदेश माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मी 2 मिनटं आपल्यासमोर बोलणार आहे. आपल्याला ही निवडणूक ही कशी झाली, काय झाली, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि अब्दुल सत्तार असेल त्यांच्या विरोधात आपण लढलो पाहिजे आणि कोणत्या मुद्द्यावर लढलो पाहिजे हे आपल्याला काहीच कळालं नाही. मला सर्व लोकांचा आदर्श होता की ही निवडणूक तुम्ही हिंदुत्वावर लढा, परंतु माझं दुर्दैव आहे मी ही निवडणूक हिंदुत्वावर लढू शकलो नाही. कारण की ज्या पक्षातून मी उभा होतो त्या पक्षाचं तुम्हाला माहीत होतं कसे महाविकास आघाडी ही सर्व पक्षाची होती. ही महाराष्ट्र जरी महाविकास आघाडी होती, पण सिल्लोडमध्ये कोणत्या कोणत्या आघाडीचे लोक माझ्यासोबत होते मलाच कळालं नाही. मलाच नाव घेता घेता इथला पेज पडायचा की कोणत्या पक्षाचं नाव घेतलं आणि कोणाचं राहिलं, कोणत्या संघटनेचं नाव घेतलं आणि कोणाचं राहिलं. त्याच्यामुळं हे होऊ शकलं नाही. मी कमलेश भाऊचा आणि सगळ्यांचा जर कधी म्हणणं ऐकलं असतं तर आज आमदार म्हणून तुमच्या समोर उभा राहिला असता असं मला वाटतं. परंतु त्यांचं ऐकलं नाही. वातावरणही तसं होतं की आपण तर बाकीच्या कोणाला नाव ठेवू शकत नाही महाराज, परंतु ह्या हिंदू राष्ट्र समितीच्या वतीने मी एकच विनंती करणार तुम्हाला की मला मी आता जास्त याच्यात बोलू शकत नाही, हळूहळू बोलतो जरा. तुम्हाला असं वाटेल की याचं लयच पांगलं करून केलं. पांगला तर खरंच, त्याच्याबद्दल काही शंका नाही. कहून की हिंदू धर्मात 2दा बाळातपण झाल्यानंतर बाईचे काय हाल होतात, माझं तर 3ऱ्यांदा झालं. त्याच्यामुळे माझे काय हाल असतील माझं मलाच माहिती आहे. खरं म्हणलं तुम्ही 2 दिवस एका खोलीत झोपून होतो. माझी राजकारण सोडण्याची मनस्थिती पूर्ण झाली होती. निवडणुकीत पडल्यानंतर, पराभव झाल्यानंतर जी आकडेवारी बघितली, गावातली आकडेवारी बघितली, सगळी बघितली. 2 दिवस मी माझ्या बेडरूममध्ये झोपून होतो. झोपेच्या गोळ्या घेतल्या, जास्त घेतल्यास तर दिसलो बी नसतो. थोड्या थोड्या घेतल्या. परंतु वडिलांनी, माझ्या आईनी, माझ्या भावानी, परिवाराने मला सांगितलं की बाबा आज किती लोक भेटून गेले. मी 2 दिवस कोणालाच भेटलो नाही. तुम्ही कोणी आले असेल याच्यातले, तुम्ही दिसलोय नाही, भेटलोय नाही. आणि नंतर मग आईवडिलांनी मला सांगितलं. महाराज पण आले, कमलेशजी पण आले, सगळ्यांनी आले, फोन केले. ज्यांना मी मानत होतो त्यांनी मला फोन केले. तर ठीक आहे बाबा तुझ्यासाठी ठीक आहे, पण ज्या 1,35,000 लोकांनी तुला मतदान केलं, 540 सोडून दिले साहेब, मी माझ्याकडून सोडून द्या. आता कोण सोडे तुम्ही ओळखून घ्या. 540 वर्षे मुद्दाम सोडून दिले. 540 आपण हिंदूंना मतदान केले म्हणून ना, तर मग 1,35,000च म्हणा आपण. 540 सोडून द्या. तुमच्या लक्षात आलं असेल सगळं. असं म्हणायला चाल नव्हतं. आमच्या गावात तर झालं, पण बाबा तुम्ही कसं काय पूर्ण हिंदू मंडळ आहे, बरोबर आहे का नाही. काही गावात 2, 4, 5 झालेच असतील. 1,35,000 लोकांनी तुला मतदान केलं, निस्वार्थीपणे केलं. आणि घरात झोपून जर राहिला तर कसं होईल. माझ्या आईवडिलाचं पहिल्यापासून राजकारणात त्यांनी सांगितलं. आणि मग मी घराच्या बाहेर निघून दौरा चालू केला.
दौरा चालू केल्यानंतर मला इतका अनुभव आला की गावागावात गेल्यानंतर 2-2 तास फुलं उधळून लोकले. या मोड्यासारख्या गावात तर मला रात्री फुलं उधळून सत्कार झाला. रात्री गेलो होतो मी. आज मुलींनी त्या पिंपळगाव जळकी घाटच्या मुलं शाळेत येतात याला तळणीला. तर त्या कंडक्टर साहेबाला ड्रायव्हरला सांगितलं की आमच्या गावात सुरेश बनकर येऊन आले, तुम्ही गाडी थांबू नका, लवकर चला. आणि मी याच्यावर असताना केळगावला असताना व्हिडिओ कॉल केला, तुम्ही केव्हा येणार म्हणून मुलींनी. तिथं फुले उधळून माझा जो व्हिडिओ आहे ती फुले उधळून सत्कार केला. म्हणजे महाराज ह्या वेळेची निवडणूक अशी होती की बाबा सुरेश बनकर आणि मशाल ही निशाणी इथली पेटली होती की वयोवृद्धता होतेच, महिला तर होत्याच, पण शाळकरी मुलांना काही कळत नाही बिचाऱ्यांना. आमदार कशाला म्हणत्या, सरपंच कशाला म्हणत्या, आमदाराचं काय काम आहे. त्यांचंही म्हणणं होतं की आपला भाऊ निवडून आला पाहिजे. माझं दुर्दैव कसं समजत नाही मला, का माझ्या नशिबात नाही का काय नाही, मला काही कळत नाही. एवढं वातावरण असून सुद्धा मी निवडून येऊ शकलो नाही. कशामुळं आलं नाही मलाच कळलं नाही. आता हा हनुमंतच सांगतील एखाद्या वेळेस आपल्याला कोण निवडून नाही आला म्हणून. त्याच्यामुळं आपण जे मला सहकार्य केलं त्याबद्दल काही खरं म्हटलं तुमचे आभार मानले पाहिजे की तुम्ही मला रात्रंदिवस हे कार्यक्रम खरं म्हटलं तर 16 तारखेला शनिवारी मागच्या शनिवारी होता, बुधवारी मतदान होतं. पण मी यांना म्हटलो कमलेशजीला, अरे मला तर एका मौलाना आशीर्वाद दिले. आपण जर हा कार्यक्रम घेतला तर बाकीचे मौलाना नाराज होतील, बरोबर आहे का नाही. पण मला काही कळालं नाही की मौलाना नाराजच आहे म्हणून आपल्याकडून पहिल्यापासून. मला तेवढं निमित्त व्हायला नको की बाबा आम्ही तर तुम्हाला पाठिंबा दिला होता, आम्ही तर असं केलं होतं, असं झालं होतं, तसं झालं. त्यांच्या भाषाला चांगल्या राहत्या, हम तो ऐसे हम तो वैसे हम तो ऐसा. तर त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर मी म्हणलं जाऊ द्या आपण बैठका घ्या म्हणलं तुम्ही गावागावात जाऊन. मला वाटतं कमलेजीनं बैठक घेतल्या काही ठिकाणी. हां 2-3 दिवस बैठक घेतली. 8-10 लोक मी पण इथे बैठकीला उपस्थित होतो. मी समजून सांगलो सगळ्यांना काय काय परिस्थिती ती. अशी निवडणूक झाली बाबाजी. परंतु कसं आहे माझ्या तोंडातून एखादा शब्द निघून गेला तर आता व्हिडिओ कॅसेट वगैरे बंद करा 2 मिनिटं. भैया आम्ही थोडं दुर्लक्ष होतं, आम्ही चूक आमची कबूल करतो. हे अभियान आपल्याला पूर्ण मतदारसंघात राबवायचं आहे. आता चांगलं कोणी काम होतं आणि हनुमान चालीसा वाचले जाते. पापच आहे ना, हे पुण्याचे ना, पाप थोडं होतं त्याच्यात. आपण पुन्हा एक जबाबदारी देणार आहे. ह्या महिन्याभरात एक खटका मिटवा आहे सगळा. आपले माणसं आहे, आपण हिंदू धर्माचे माणसं आहे. 100% आमच्या कानावर ही गोष्टी टाकायचा. तुम्हाला विकासाच्या संदर्भात असतील, काही करायचं असेल, काही आपलं धर्माचं काम तर आपण केलंच पाहिजे, आमचं कर्तव्यच येते. तर आम्ही करोडो रुपये इकडे लोकांना वाटत फिरतो, बाकीचे लोक निवडणुकामध्ये. मग आपल्या याला करायला काय हरकत आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू यावेळेस. काही अडचण नाही आम्हाला. आम्ही सत्तेत असो, आम्ही आमदार असो नसो, काही असो, आम्ही भीक मागू लोकांकडे, पण तुमचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपलं तुम्ही जो माणूस मी का होत नाही, मी जर वेगळ्या मार्गाने गेलो तर मला आता राजकीय बोलाचं आजचे दिवस सांगितले म्हणून बोलून टाकतो. सर्वांनी मला असं मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळं मला 1:35 पर्यंत मी जाऊ शकलो. नाही तर परिस्थिती ना शेवटच्या दिवशी मला कळालं की कोण कोणाचे, आपले आपलेच राहतात, दुसऱ्याचे दुसरेच राहतात. झालं असेल तर मी परवापासून मी राजकारण सोडणार होतो महाराज. म्हणजे आता मनासमोर सांगतो मी तुम्हाला. मला वाटलं लढवणं न लढवणं ते भाग वेगळा आहे. मी एखाद्या वेळेस निवडणूक लढवणार पण नाही कोणतीच, तो भाग वेगळा आहे. पण आपण आता समाजासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे. आणि मी तुमच्यासोबत समाजकार्यासाठी, पक्ष काय असेल ते वेगळा विषय आहे, पण समाजकार्यासाठी पूर्ण वेळ देणार आहे. तुमच्या ज्या समस्या असतील महाराज लोकांच्या, त्या आपण बसून आपल्या तालुक्याचे जे पांगलेला खेळ आहे ते चांगलं काम करायचं आहे. त्या चांगल्या कामासाठी महाराज ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण निश्चितपणे करूया. आणि आपल्या धर्मासाठी, आपल्याला जे धर्म बाजूला चालला त्या एकत्रित आणण्यासाठी काम करूया. तुम्ही मला सहकार्य केलं, तुमचा आशीर्वाद दिला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद म्हणतो. मी मरेपर्यंत
तुमच्या सोबत राहील असं तुम्हाला आश्वासन देतो. आणि मला खरं म्हणलं तर बोलायचंच नव्हतं, बोलता बोलता कमलेश बोला वाटलं असेल की कशाला बोलू दिलं या माणसाला. त्याच्यामुळं माझं जे थोडंसं वाकडं तिकडं भाषण झालं त्याला तुम्ही दाद दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुमचे 10, 15, 20 मिनटं जास्त घेतली त्याचे म्हणतो. जय श्रीराम, जय भाऊंचा विषय मारुतरायाचं काम करणारे लोक आहेत, हे करत राहतील. जास्तीत जास्त गावांमध्ये चालीसा पोहोचवणं. इथून समरस्ता मंत्र झाल्यानंतर ह्या कार्यक्रमाचा समारोप होईल. समरस्ता मंत्रापर्यंत थांबायचंय. एक काळजी घ्यायची आहे, इथं सगळ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आहे. आजूबाजूची जे गावं आहेत मोढा, वांगी, धानोरा या गावातल्या लोकांनी पहिले बसू नका. दूरच्या गावातल्या लोकांना बसून जेवू घाला. एकदाच सगळ्यांची व्यवस्था होऊ शकत नाही. थंडीचे टाइम आहे. जे मुलं जे धर्मसेवक मोटरसायकलवर आले असतील त्यांनी कृपया आरामानं व्यवस्थित जा. तुमच्यातला प्रत्येक माणूस, तुमच्यातला प्रत्येक मारुतीरायाचा अंश धर्मासाठी महत्वाचा आहे, धर्मजागृतीसाठी महत्वाचा आहे, धर्माच्या एकत्रीकरणासाठी महत्वाचा आहे. आपला परिवार आपल्यासोबत आहे. थंडी आहे, दमानं जा, आरामानं जा. समरस्ता मंत्र घेतोय, सगळ्यांनी हात जोडून बसायचं. 1 मिनिटात समारोप होईल. ज्याला महाराजांजवळ भाऊंजवळ यायचं असेल त्यांनी यायचं. बाकीच्यांनी आजूबाजूच्या गावातल्यांनी स्वयंपाकाच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यायचंय. हिंदवा सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवे रक्षा मम धर्म समानता. भारत माता की जय. बोलो सियावर रामचंद्र की, महारुद्र हनुमान की. बोलो भारत माता की जय. श्रीराम, जय श्रीराम.